असं वाटतंय की मी एखाद्या राजघराण्याची महाराणी आहे. नशीबवान आहेस तू. असं सुख सगळ्यांच्या नशिबी नसतं. नाही तर हे बघून इतरांच्या पण अपेक्षा वाढतील लगेच. निशी, हे सगळं जपून ठेव बाई. कौशिकीताई काय म्हणाल्या ऐकलंस ना? त्यांचे पारंपरिक दागिने आहेत, महत्वाचे आहेत ते. उगाच हरवायला नकोत ना. आई, आता लगेच तिच्या आनंदावर विरजण घालायला नकोय. नाही तर काय, काय तू सारखं, आणि आम्ही आहोत ना. आम्ही सांभाळूय सगळे दागिने नीट. मालती, तू सांभाळणार? अगो बाई, दिवसातनं 3-3दा चाव्या हरवतेस तू. चहा प्यायला गच्चीत गेलीस तर कप तिथेच ठेवून येतेस. ती तारिणी बिचारी येऊन येते आणि ही सांभाळणार म्हणे. निशी, दे ते दागिने. का? ते दागिने दे निशी. आई, या घरात तारिणी सोडून कोणीच जबाबदार नाही असं वाटतं ना तुला? ठीक आहे, हे घे. यापुढे या दागिन्यांची जबाबदारी तुझी. अगं नको नाही, मी का घेऊ ही जबाबदारी? नाही नको, दागिने निश्चित आहेत ना. निशीचे दागिने? काव्या, कौशिकीताईंनी दिलेत मला हे दागिने. म्हणते ना हिच्याकडे द्यायलाच नको दागिने. एवढे महागाचे दागिने बघून ना डोळे फिरतीलीचे. उद्या एखाद दुसरा गायब करायची. रेखा, तोंड सांभाळून बोला. थांब जरा रेखा, तू. आईचा खूप विश्वास आहे ना हिच्यावर. मग घेऊ दे की तिला जबाबदारी या दागिन्यांची. काय आई? आत्या, अगं नको, माझ्यावर ही जबाबदारी का देताय तुम्ही? दागिने निशीला दिलेत ना खांडेकरांनी, मग तिच्याकडे असू देत. नाहीतर निशीची आई, तुम्ही सांभाळा ना हे दागिने. हा, मी कशाला? नाही कसं, आता तुलाच सांभाळायचे हे दागिने. अगं, आणि यातला एक जरी दागिना हरवला ना तर जबाबदारी तुझी आहे, लक्षात ठेव.